मूग डाळीची खिचडी तर आपल्या सर्वांचीच परिचयाची आहे. रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम मूग डाळीची खिचडी मी जरा वेगळ्या हटके पद्धतीने बनवली आणि ती अतिशय भन्नाट झाली. म्हणूनच मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. रेसिपीची पूर्वतयारी म्हणजे जरा जास्तीचा लसूण निसून ठेवायचा आहे. तर मूग डाळीची खिचडी करण्यासाठी 2 वाट्या तांदूळ मी इथे घेतलेला आहे. तसेच त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी डाळ देखील घेतलेली आहे. तसेच खिचडी शिजवण्यासाठी देखील याच वाटीच्या मापाने पाणी घ्यायचं आहे. आता प्रथम खिचडीसाठी फोडणी देऊन घ्यायची आहे आणि मग नंतर हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवून घेतला आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. प्रथम कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. तसेच अर्धा टीस्पून मोहरी घालायची आहे. 1 टीस्पून जिरं घालायचं आहे. जिरं जरा जास्तीचंच घाला. ही खिचडी करताना मी जरा लसूण जास्त निसून ठेवायला सांगितलेला आहे. त्यातील थोडासा लसूण आता फोडणीसाठी वापरायचा आहे आणि जास्तीचा लसूण जरा बाजूला काढून ठेवायचा आहे. बारीक कट केलेला लसूणच वापरायचा आहे. लसूण, जिरं, मोहरी तेलात जरा 1 मिनटं फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि मग नंतर अर्धा टीस्पून हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकल्यानंतर जरा परतवून घ्या आणि लगेचच पाणी टाकून घ्यायचं आहे. 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी 7 वाटी पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे. म्हणजे डबलपेक्षा 1 वाटी जरा जास्त घ्यायचं आहे. म्हणजे खिचडी अतिशय मऊ अशी शिजेल आणि लहान मुलं देखील सहज खातील. आता यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येईपर्यंत डाळ तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कुकरमधील पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुतलेले डाळ तांदूळ देखील टाकून घ्यायचे आहेत. डाळ तांदूळ व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत आणि कुकरचं झाकण बंद करून मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या किंवा लो फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. लो फ्लेमवर कुकरच्या 2 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. कुकरमधील वाफ पूर्णपणे निघेपर्यंत झाकण अजिबात उघडायचं नाही. कुकरचं झाकण उघडण्याआधी खिचडीसाठी तडका तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी तडका पॅन मी गॅसवर ठेवून घेतली आहे आणि त्यात थोडं तेल टाकून घेतलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकतात. आता या तापलेल्या तेलात बारीक कट केलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. जवळजवळ 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून ठेवलेल्या होत्या. या लसणाच्या तडक्यामुळेच साधीशी मूग डाळ खिचडी अतिशय चमचमीत अशी बनणार आहे. बारीक कापलेला हा लसूण तेलात आता मस्त लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. लसूण छान लालसर फ्राय झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. त्यात आता अर्धा छोटा चमचा मी जिरं टाकून घेतलेला आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर यात मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकून घेणार आहे. काश्मीरी मिरची पावडरमुळे खिचडीत दिसेलही अतिशय भन्नाट आणि चव देखील अप्रतिम लागते. तुम्हाला तिखट खायचं असेल तर तुम्ही तिखट चटणीचा देखील वापर इथे करू शकतात. आता पटकन कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे आणि तडका खिचडीवर टाकून घ्यायचा आहे. तडका टाकताना छान चमच्याच्या साहाय्याने सर्वत्र टाकून घ्यायचा आहे. थोडा लसणाचा तडका उरवून ठेवायचा आहे. म्हणजे जेवताना देखील तुम्ही वरून वाढू शकतात. आता अगदी 2 मिनिटासाठी कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे लसूण आणि चटणीचा तडका छान खिचडीत उतरेल. लसूणचा तडका दिलेली गरमागरम मूग डाळीची खिचडी आता खाण्यासाठी तयार आहे. मस्त ताट वाढून घ्यायचं आहे
वरून देखील थोडा तडका टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही साधीशी मूगडाळ खिचडी पण लसूण आणि चटणीच्या तडक्याने अतिशय भन्नाट लागते, खूपच अप्रतिम लागते. तुम्ही अशा पद्धतीने मूगडाळ खिचडी नक्कीच करून बघा. अतिशय झटपट आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे आणि तितकीच पौष्टिक देखील आहे. अगदी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातील. सो तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.